नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत। आज आपण काहीतरी हटके आणि झटपट बनवणार आहोत। घरातच आवडीने खाल्ले जाणारे पार्लेजी बिस्किट आणि आपली गावाची चूल यापासून आपण आज बनवणार आहोत अतिशय मऊ आणि रसरशीत गुलाबजामुन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग आता मुख्य कामाला सुरुवात करूया। हे आपले पार्लेजी बिस्किट आपण इथे 2 पुडे घेतलेले आहेत। चला हे पुडे आपण आता इथे फोडून घेऊया। आज आपण यात मावा किंवा खवा काही वापरणार नाही आहोत, फक्त घरच्या पार्लेजी बिस्किटापासून हॉटेलसारखे गुलाबजामुन बनवणार आहोत। चला इथे मी दोन्ही पुडे असे फोडून घेणार आहे। आता हे बिस्किट आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आपल्याला याची एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, यात बिस्किटाचा एकही मोठा तुकडा राहता कामा नये, नाहीतर गुलाबजामुन तळताना फुटू शकतात। चला तर मग हे पटकन फिरवून घेऊया। मी इथे या पावडरला पहिल्यांदा मैद्याच्या चाळणीमध्ये चाळून घेतलेली आहे। पहा आपली पावडर किती छान अशी झालेली आहे। आता या बिस्किटाच्या पावडरमध्ये आपण दूध घालून मळून घेणार आहोत। दूध एकदम ओतायचं नाही, आपण थोडं थोडं हे दूध घालून आपण मस्त असं छान मळून घेणार आहोत। आपल्याला हे पीठ जास्त जोर लावून चपातीच्या पिठासारखं तिंबायचं नाहीये, अगदी हलक्या हाताने हे फक्त एकत्र करायचं आहे। पीठ जितकं मऊ आणि लुसलुशीत असेल तितकेच आपले गुलाबजामुन रसरशीत होतील। इथे मी छान असं पीठ मळून घेणार आहे। पार्लेजी बिस्किट आधीच गोड असतात, त्यामुळे मिक्सरमध्ये दळताना वेगळी साखर टाकायची नाही किंवा मळतानाही आपल्याला काहीही गोड यामध्ये घालायचं नाहीये। पीठ मळल्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं असेच झाकून ठेवायचे आहे, म्हणजे बिस्किटाचा कण छान फुगेल। चला इथे माझे छान असे एकदम मस्त असं पीठ मळून थोडंसं 5 ते 10 मिनिटं भिजूनही झालेलं आहे। आता आपण हे मळलेल्या पिठाचे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। गोळा वळवताना हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे तो एकदम गुळगुळीत होईल। लक्षात ठेवा, गोळ्याचा कुठेही तडा जाता कामा नये, जर तडा गेला तर तळताना गुलाबजामुन फुटू शकतात। एकदम हलक्या हाताने आणि प्रेमाने हे गोळे वळून घ्या। जर तुमचे बिस्किटाचे पीठ खूपच चिकट होत असेल तर त्यात 1 छोटा चमचा मैदा मिक्स करा, त्यामुळे पिठाला बाइंडिंग मिळते आणि गुलाबजामुन तेलात फुटत नाहीत। आणि दुसरं म्हणजे गोळे वळताना जर त्याला तडे जात असतील तर याचा अर्थ पीठ कोरडे आहे। अशा वेळी पिठात अर्धा चमचा दूध किंवा तूप घालून पुन्हा एकदा मळून घ्या। गोळा हातावर फिरवताना तो पूर्णपणे गुळगुळीत असावा। आता इथे आपण सगळ्या पिठाचे असेच गोल गोल गोळे वळून घेणार आहोत। हे बघा, आपले गुलाबजामचे गोळे वळून एकदम तयार आहेत। तुम्ही बघू शकता, एकाही गोळ्याला कुठेही तडा गेलेला नाहीये, अगदी मऊ आणि गुळगुळीत गोळे तयार झालेले आहेत। साधारण आपले 2 बिस्किटच्या पुड्यामध्ये 10 ते 12 गोळे तयार झालेले आहेत। आता वेळ आली आहे यांना तळायची। चला तर मग चुलीवरची कढई तापली आहे का ते पाहूया। इथे आपली कढई एकदम तापलेली आहे, त्यामधलं तेलही कडकडीत असं गरम झालेलं आहे। चला आपण ह्यामध्ये आता गुलाबजामुन तळून घेऊया। पहा छान असं आपले गोळे इथे तळत आहेत। त्या बिस्किटाचे गोळे खूप नाजूक असतात, त्यामुळे फक्त बाजूचं तेल हलक्या हाताने हलवा। बघा किती सुंदर रंग यायला सुरुवात झालेली आहे। मंद आचेवर तळल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजतात। सगळीकडून एकसारखा रंग येण्यासाठी यांना हळूहळू फिरवत राहा।
पहा आता आपले गुलाबजामुन मस्त असे तळून तयार आहेत. इथे मी सगळे गुलाबजामुन असेच तळून घेणार आहे. बघून कोणालाही वाटणार नाही की आपले पार्ले जी बिस्किटापासून बनवलेले आहेत. आता हे गरम गरम गुलाबजामुन आपण छान असं मस्त पाकात टाकणार आहोत. पहा किती भारी मस्त असे आपले गुलाबजामुन तळून तयार आहेत. इथे मी आता आपण गुलाबजामसाठी महत्त्वाचा भाग म्हणजे साखरेचा पाक तयार करून घेऊया. यासाठी आपण चुलीवर एक कढई ठेवलेली आहे. यात आपण 1 वाटी साखर आणि याच वाटीने मोजून 1/2 वाटी पाणी घालणार आहोत. मी हे पहिल्यांदाच मोजून ठेवलेलं होतं. बिस्किट आधीच गोड असतात, यामुळे पाक करताना साखर बेताचीच वापरा. आता ही साखर पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत. पाणी छान गरम झालेले आहे. आता यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत आणि हलक्या हाताने मंद आचेवर मस्त असं हलवून घेणार आहोत. लक्षात ठेवा, आपल्याला गुलाबजामसाठी 1 तारी किंवा 2 तारी पाक नको आहे. फक्त हाताला मध किंवा तेलासारखा चिकट लागेल असाच पाक हवा आहे. पाक जास्त घट्ट झाला की ते बिस्किटाचे गुलाबजामुन तो शोषून घेणार नाही. इथे पाक तयार आहे. आता हा मी थोडासा थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेला होता. हा आता थोडासा थंड झालेला आहे. आता यामध्ये आपण हे गुलाबजामुन टाकून देणार आहोत. आता हे गुलाबजामुन आपण यावर एक झाकण ठेवून 2 ते 3 तास छान मुरून देणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला ही चुलीवरची पार्ले जी गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा ही झटपट होणारी रेसिपी घरी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.